नमस्कार. महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसामध्ये एफ-डी-ए म्हणजे ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ज्या कारवाया सुरू झाल्या, ह्या खरं तर ह्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण मी मार्च 2025ला सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि प्रश्न उपस्थित करत असताना ज्या पद्धतीने आपण एक विनंती मी सरकारला केली होती, की जे अधिकारी काम करत नाहीत अशांवरती शासन झालं पाहिजे. ज्यावेळेस आपण शासन झालं पाहिजे म्हणतो, त्यावेळेस जे अधिकारी काम करतात, अशांची प्रशंसा पण झाली पाहिजे, स्तुती पण झाली पाहिजे, या मताचा मी आहे. आणि ह्या कारवाया अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण जोपर्यंत पाठीवरती शाबासकीचा थाप मिळत नाही, तोपर्यंत काम करणाऱ्याचा हुरूप वाढत नाही. त्यामुळे माझं ह्या संपूर्ण कारवायांना विशेष असं सर्वच अधिकाऱ्यांना समर्थन आहे. विनंती फक्त एकच आहे, की माझा जो पूर्वीचा अनुभव आहे, मार्च 2025ला माझा प्रश्न हा मी चीज अॅनालॉग आणि पनीर हा प्रश्न ज्यावेळेस सभागृहात मांडला होता. अनेकांना चीज अॅनालॉग आणि पनीर नेमकं काय आहे हाही विषय माहिती नव्हता. त्यानंतर आपल्यासारख्या मीडियाने याला प्रसिद्धी दिली. सर्व मीडियाचे विशेष आभार मानतो, सर्व इन्फ्लुएन्सरचे विशेष आभार मानतो. प्रसिद्धी दिल्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आणि चर्चेत आल्यामुळे याची जनजागृती झाली. जनजागृतीचा फायदा असा झाला की त्याची सरसकट घरोघरी म्हणजे आज आमच्या माता भगिनी सुद्धा चीज अॅनालॉग आणि पनीरची घरोघरी चर्चा करतात. पण मगाशी जसं म्हटलं की माझा अनुभव असा आहे की मार्च 2025ला प्रश्न स्वीकृत झाल्यानंतर काही कारवाया झाल्या होत्या. त्यानंतर जुलैमध्ये माझा अधिवेशनामध्ये प्रश्न होता. त्यावेळेस जूनमध्ये परत कारवाया झाल्या होत्या आणि परत नंतरच्या मार्चमध्ये ज्यावेळेस माझा प्रश्न मी टाकला नाही मागच्या मार्चमध्ये, पण मार्च जवळ आला आणि एफडीएचा माझा ज्यावेळेस एफडीएच्या आर्टिफिशियल फुलांचा प्रश्न होता, त्यावेळेस परत कारवाया झाल्या होत्या आणि आता पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये आमचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे माझी सर्व अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की ह्या कारवाया फक्त अधिवेशनापुरत्या मर्यादित न ठेवता ह्या कारवाया अशा सुरू राहिल्या पाहिजे. आणि कारवाया होत असताना माझी सर्व मीडियाला एक विनंती आहे की आपल्याकडे ज्या माहिती येतात, आता आम्हीकडे काही आता काय झालं सोशल मीडियामुळे मर्यादा राहत नाही, पण जेन्युइन माहिती सुद्धा सर्क्युलेट झाली. हे मधल्या काळामध्ये एक मी बातमी अशी वाचली होती की अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंडेंनी पदभार स्वीकारल्यानंतर दुधाचे संकलन हे कमी झालं होतं. पण तशी परिस्थिती काही नाहीये. मी शासनाकडनं काही आकडेवारी मागवली होती. त्याच्यामध्ये दुधाच्या संकलनामध्ये जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यापर्यंतच माझ्याकडे संपूर्ण आकडेवारी आहे. सरासरी पाहिलं तर 48 लाख लिटर ते 46.5 लाख लिटर एवढं सरासरी आमच्या अहिल्यानगरमध्ये दूध संकलन होत असतं. 1-1.5-2 लाख लिटरचा इकडे तिकडे त्याच्यामध्ये तफावत येत असते. आणि मागच्या मे महिन्याचा जर आकडेवारी पाहिली तर मे महिन्यामध्ये 48,32,000 इतकं दुधाचं संकलन अहिल्यानगरमध्ये झालेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये 46.85 होतं, त्याच्या आधी 46.86 होतं, त्यानंतर 46.27 फेब्रुवारी महिन्यात होतं आणि जानेवारी महिन्यामध्ये 48 लाख लिटर एवढं दुधाचं संकलन होतं. अडचण अशी होते की ज्यावेळेस अशा चुकीच्या बातम्या होतात त्यावेळेस आमच्या जिल्ह्याची बदनामी होते. माझी कळकळीची मीडियालाही विनंती आहे की चुकीच्या बातम्या ह्या प्रसारित होऊ नये, ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये मी तुकारामजी मुंडे साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना एक विनंती केली होती की ज्या ठिकाणी जेजुरीसारखा खंडोबा असेल, पालीचा खंडोबा असेल किंवा कोथरूडचा खंडोबा आहे किंवा इतर खंडोबाची जी देवस्थान आहे अशा ठिकाणी, आणि जसं माझं गाव आहे ज्या ठिकाणी भैरवनाथाची यात्रा होते, अशा अनेक भैरवनाथांच्या यात्रेमध्ये भंडारा उधळला जातो. तर हा भंडारा उधळला जाणारा भंडारा हा प्युअर हळदच आहे आणि असलाच पाहिजे या मताचा मी आहे. दुर्दैवाने भंडाऱ्याचं कुठेही डेफिनेशन हे कायद्यामध्ये नसल्यामुळे याचा गैरफायदा काही ठराविक लोक घेतात. तर याचमध्ये डेफिनेशन होणं गरजेचं आहे, याचं स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलाय. अपेक्षा आहे की अधिवेशनाच्या आधी हे डेफिनेशन येईल आणि याची कारवाई सुद्धा सुरू होईल. कारण हा शेवटी आमच्या श्रद्धेचा विषय आहे आणि आमच्या श्रद्धेला कुठल्याही प्रकारे तडा जाता कामा नये. आणि माझी आपल्या मार्फत परत एकदा सर्व माध्यमांना एक विनंती आहे की आपण जे सांगतो की दुधावरती परिणाम झालाय, तर मुळात भेसळ ही दुधापेक्षा जास्त दुधात 1-2-5% 100% भेसळ आहे हे आम्ही नाकारत नाही किंवा मी नाकारत नाही. पण मोठी भेसळ ही दुधजन्य पदार्थ जे आहेत किंवा दुधाचे बाय प्रोडक्ट्स आहेत याच्यामध्ये आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आता आपण पाहतो, नेहमी तर सभागृहात ऑन रेकॉर्ड बोललेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या पनीरमध्ये 60 ते 70% पनीर हे आर्टिफिशियल आहे आणि ते आता सिद्धही व्हायला लागलेलं आहे. कारवाया सुरू झाल्या की आता पनीरचा तुटवडा जाणवायला लागला. पनीरची नवीन डिमांड कोणतीही तयार झाली नाही, पण अॅनालॉग चीज हे मिळायचं बंद झाल्यामुळे पनीरची डिमांड वाढलेली आहे. नॅचरल पनीरची डिमांड वाढलेली आहे.
ही जनजागृती अशीच राहिली पाहिजे आणि हे तात्पुरता अवेअरनेस न राहता हा लॉंग टर्म राहिला पाहिजे. याचबरोबर खूप महत्वाचे विषय म्हणजे एक खाव्याचा विषय आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो स्वीट होम्स मधनं जे पेढे मिळतात किंवा ज्या मिठाई मिळतात, हे पूर्वी आपण जे 10-20 वर्षापूर्वी, जास्तही लांब नाही, 10-20 वर्षापूर्वी जे पेढे खायचो, पेढा घेतला तर हातात पेढा खाल्ल्यानंतर हातात कोणताही पदार्थ राहत नव्हता. पण एखाद्या स्वीट होम मध्ये आपण गेलो आणि पेढा घेतला, पेढा तोंडात टाकला की हाताला तेल लागलेलं असतं. याचा अर्थ क्लिअर आहे. ज्या पेढ्याला हाताला तेल लागतं किंवा ज्या मिठाई घेतल्यानंतर हाताला तेल लागतं, ती मिठाई दुधापासून बनलेली नाही, दूधजन्य पदार्थापासूनही बनलेली नाही, ती प्युअर तेलापासून बनलेली मिठाई आहे. याची सुद्धा जनजागृती झाली पाहिजे. माझी एफडीएच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आता आपण ऍक्शन मोडवरती आलेला आहात, तर ह्या सुद्धा ऍक्शन घेतल्या पाहिजेत. काही ठिकाणी आज आंदोलन होतात की तुम्ही श्रद्धेला हात घालताय, पण माझा सुद्धा यावेळेसचा प्रश्न सभागृहामध्ये आहे की जो प्रसाद मिळतो, हा प्रसाद आमच्यासाठी खूप भावनिक आहे. हा प्रसाद आमच्यासाठी श्रद्धेचा भाग आहे. त्यामुळे आमची श्रद्धेला कुठे तडा जाणार नाही, याची विनंती आपण म्हणजे मीडियाने जर पुढाकार घेतला तर मला खात्री आहे मीडियाने अॅनालॉग चीज आणि पनीर याला जास्तीत जास्त महत्व दिलं होतं आणि हे महत्व दिल्यामुळे आणि प्रसिद्धी दिल्यामुळे या प्रश्नाला कुठेतरी हा ऐरणीवर असणारा प्रश्न हा सर्वसामान्यांच्या चर्चेमध्ये आला. त्याच पद्धतीने प्रसाद असेल किंवा वेगवेगळे पदार्थ असतील, स्वीट होम मध्ये मिळणारे वेगवेगळे पदार्थ आहेत, याच्यावरती सुद्धा एफडीएने तात्काळ ऍक्शन घेतली पाहिजे आणि घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मी यावेळेस माझे विधान भवनामध्ये विधानसभेसाठी माझा हा मी प्रश्न सुद्धा टाकलेला आहे आणि माझी अर्धा तास चर्चा सुद्धा मी टाकलेली आहे. जर स्वीकृत झाली आणि माझा प्रश्नाला जर माझा बॅलेटमध्ये नंबर लागला तर नक्कीच याची चर्चा सभागृहामध्ये होईल. पण जर मीडियाने हा प्रश्न विचारला, कारण प्रत्येक गोष्ट ही सभागृहातच चर्चा झाली पाहिजे असं नाही, जर आपण सुद्धा त्याचं विश्लेषण केलं तर मला खात्री आहे की तो प्रश्न सभागृहापर्यंतही चर्चेला जायची गरज पडणार नाही, तो हितच निकाली लागू शकतो. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्याच्यासाठी आपण मी ज्यावेळेस मागे आमची बैठक झाली होती, मला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी माझा जो पहिला प्रश्न होता अॅनालॉग चीज आणि पनीर, या प्रश्नामध्ये माझा उपप्रश्न होता की एफडीएकडे संख्याबळ नाही. त्यानंतर मी मधल्या काळामध्ये परत गुटखा पान मसाल्याचा प्रश्न ज्यावेळेस सुगंधी सुपारीचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित केला होता, त्यावेळेस सुद्धा माझा उपप्रश्न हाच होता की जास्तीत जास्त मनुष्यबळ ह्या खात्याला असलं पाहिजे. त्यामुळे ह्या खात्याचा जो काही आराखडा करायचा आहे तर त्या संदर्भातही माझी एफडीए कमिशनरांना मी विनंती केली. कारण मध्ये आमची बैठक झाली, बैठकीत आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही आता 300 वरती आहे, 300 आमच्याकडे अधिकारी आहेत, मंजूर अधिकारी आहे, पदस्थापना आहे, ती 300 वरून आम्ही 500 वरती घेऊन जाणार आहोत. पण कॅगचा जो रिपोर्ट आहे, कॅगच्या रिपोर्टनुसार राज्यामध्ये रजिस्टर्ड, मी नॉन रजिस्टर्ड म्हणत नाही, रजिस्टर्ड 11 लाख आस्थापना आहेत, ज्याच्यामध्ये रेस्टॉरंट्स येतात, डेअरी इंडस्ट्रीज येतात, बिझनेसेस येतात, ज्यांचा खाद्यपदार्थांशी आणि औषधाशी संबंध आहे. अशा सगळ्या आस्थापना ह्या 11 लाख आहे. आणि कॅगचा रिपोर्ट असं म्हणतो की 1000 आस्थापनेच्या मागे एक अधिकारी असणं गरजेचं आहे. म्हणजे एफडीएला आजच्या तारखेला कमीत कमी 1100 अधिकाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे माझी विनंती ही आयुक्तांना अशी आहे की आपण प्रस्ताव पाठवताना 500चा न पाठवता तो संपूर्ण कॅगच्या रिपोर्टचा आधार घेऊन 1100 अधिकाऱ्यांचा रिपोर्ट पाठवा. त्याचा पाठपुरावा आम्ही करू. आणि खरं तर मी आपल्या मार्फत म्हणजे आज ह्या प्रेसच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष आभार असे मानेल की त्यांनी सक्षम अधिकारी ह्या डिपार्टमेंटला दिलेला आहे. आणि कमिशनर साहेब जे तुकाराम मुंडे आहेत त्यांचेही विशेष आभार मानेल. कारण तसं पाहिलं तर आयुक्त पदाची 2 पदं ही उंचावून त्यांची नेमणूक केली होती. एखाद्या माणसासाठी तसं पाहिलं तर तसं हे डिग्रेडेशन आहे, पण त्यांनी तो डिग्रेडेशन न पाहता ब्लेसिंग इन डिस्गाईज पाहिलेला आहे. त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला आणि सर्वसामान्य कस्टमर्सला होईल ही अपेक्षा व्यक्त करतो. नाही, ह्या प्रवृत्ती आहेत ना, मी तेच सांगतोय की मुळात ह्या प्रवृत्ती आहेत आणि त्याचा धाक नाही. म्हणजे आपण जर पाहिलं, मी सभागृहामध्ये एक प्रश्न मांडला होता आणि प्रश्नामध्ये ही विनंती केली होती की अटेम्प्ट टू मर्डर झाला पाहिजे. म्हणजे पूर्वीचा जो 328 आहे की आताचा जो भारतीय न्याय संहितेचा कलम 123 आहे, हा लागू झाला पाहिजे. आणि आता तुम्ही पाहिलं असेल तर एफडीएने 192 केसेस दाखल केलेत. त्या बहुतेक केसेसमध्ये 123 त्यांनी दाखल केलेला आहे. जर असे दाखल व्हायला सुरू झाले तर जे गुन्हेगार आहेत, कारण गुन्हेगारांची एक कुठेतरी मजल वाढली होती, ह्याला आळा घालायचा असेल तर आपल्याकडे कायदा सक्षम आहे. कायद्याचा फक्त दुर्दैवाने वापर केला जात नव्हता. अधिकाऱ्यांची संख्या जरी कमी असेल तरी आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचा पाठिंबा हा मोठ्या प्रमाणावर असणार आहे.
त्यामुळे अधिकाऱ्यांनी असं समजू नये की ते कमी आहेत. त्यांना जिथे गरज पडेल तर त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींचा जर मदत घेतली तर असे हल्ले होणार नाहीत आणि असे हल्ले आपण रोखू शकू. कारण शेवटी प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी असं मिळूनच हे सरकार पुढे घेऊन जावं लागणार आहे. आणि नुसतं आम्ही काम करून चालणार नाही, तर याच्यामध्ये जनतेचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. माझी जनतेला एक विनंती आहे की तुमच्या शेजारी, तुमच्या जवळ, तुमच्या ऐकण्यामध्ये जर अशा कुठे भेसळीच्या घटना होत असतील तर तुम्ही तात्काळ त्या डिपार्टमेंटला कळवल्या पाहिजे, तरच डिपार्टमेंट आहे करू शकतं. जामखेड की त्यामध्ये फक्त 7 आरोपी आहेत. 43 आरोपी निष्पन्न मात्र कुठेतरी तडजोडीचा वास नक्कीच आता याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आम्ही त्या संदर्भातलं माझ्याकडे सगळे डिटेल्स नाहीयेत. पण जसं मगाशी म्हणलं की काय होतं की कलम योग्य जर लावले गेले तर याच्यामध्ये ऍक्शन्स पुढे जाऊ शकतात. याला दोषींना त्या ठिकाणी बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे जे आरोपी आहेत यांच्यावरती कलम योग्य लागले पाहिजे आणि एफडीआयने आता अलीकडच्या काळामध्ये ते लावायला सुरू केलेले आहेत. याचं सातत्य राहिलं पाहिजे. ह्या कारवाया खूप चांगल्या आहेत, पण याचं सातत्य राहिलं पाहिजे. स्वाभाविक आहे हे सगळ्यांनाही आवडणार नाही. कारण ज्यावेळेस कारवाया होतात त्यावेळेस काही जणांच्या पोटाला चिमटा होणार आहे, काही जणांच्या पोटावर पाय दिला जाणार आहेत. ही लोक प्रतिकार करणार आहेत. हे चुकीची लोक काही ठराविक शेतकऱ्यांना असतील, ठराविक उत्पादकांना असतील, हे समोर आणतील, पुढे ढकलतील आणि त्याची आंदोलनं सुद्धा होतील. पण याचा विचार न करता हा लार्जर बेनिफिट पाहिला पाहिजे. जनतेचा, जनहिताचा विचार केला पाहिजे आणि तो जर केला तर नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर याच्या टेस्ट ज्या आहेत नमुने घेतले जातात ते पाठवले जातात मात्र वेळेमध्ये त्याचे नमुने येत नाही, रिझल्ट येत नाही. कुठेतरी जिल्हा स्तरावरती लॅब असाव्यात टेस्टिंग. हा सुद्धा याची सुद्धा चर्चा झाली होती. राज्यभर एफडीएच्या लॅब्स वाढवण्यासाठी एफडीएला कमीत कमी 200 कोटी रुपये निधी हा लागणार होता. दुर्दैवाने त्यांना फक्त 30 कोटी आतापर्यंत मिळालेले आहेत. आम्ही आता परत त्याचा पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि ती सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत. म्हणजे शेवटी काय होतं, नुसतं लॅब्स काढून चालत नाही, त्या लॅब्सला ऑपरेटर्स पण पाहिजेत. आमची ही मागणी होती की डिव्हिजनला मिनिमम एक तरी लॅब असावी आणि डिव्हिजनला झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लॅब असावी आणि नुसती लॅब असून चालणार नाही. काय होतं, लॅब झाल्या तर लॅब्समध्ये ड्रग्सच टेस्टिंग एवढं होतं. ड्रग्स म्हणजे जे ऑफिशियल औषधं मिळतात त्याची सुद्धा टेस्टिंग करावी लागते. जे पदार्थ बाजारात येणार आहेत त्यांची सुद्धा ऑफिशियल टेस्टिंग करून घ्यावी लागते. यांचेच पदार्थांच्या टेस्टिंगलाच नंबर एवढे असतात की खाद्यपदार्थांचा नंबर लागत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांसाठी फूड लॅब्स ह्या सेपरेट असल्या पाहिजेत, याची मी मागणी केली होती. त्याचाही मी पाठपुरावा नक्कीच करेल आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या लॅब लवकर महाराष्ट्र याची आमची मागे ज्यावेळेस आमची बैठक झाली होती संयुक्त समितीची, तर याच्यामध्ये सध्या तशी कोणती तरतूद नाहीये आणि विधी व न्याय खात्याला तशी मागणी सुद्धा माझ्या मते एफडीए करणार होतं की याच्यामध्ये काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत. दुर्दैव असं आहे की एफडीआयचा कायदा हा एकटा महाराष्ट्र ठरू शकत नाही. त्याला आपल्याला केंद्राची सुद्धा पूर्व परवानगी घ्यावी लागते. मग कायद्यामध्ये बदल आणि सुधारणा करता येतात. पण कमीत कमी आता ऍक्शन मोडवरती आलेला आहे आणि माझीच नव्हे तर अनेक सदस्यांची ही मागणी आहे की वारंवार गुन्हे करणाऱ्यांवरती मकोका हा लागलाच पाहिजे. आणि मकोका लागत असताना आम्ही नवीन एक मागणी सरकारकडे ही करणार आहोत की ज्या स्थळावरती गुन्हा झालेला आहे, समजा एखादी संकलन केंद्र असेल किंवा एखादा ठिकाण असेल, एखाद्या घरामध्ये आर्टिफिशियल पनीर हे बनवलं जातं, एखाद्या दुकानामध्ये आर्टिफिशियल पनीर बनवलं जातं, त्या ठिकाणी गुन्हा झाल्यानंतर त्या सेम आस्थापनेमध्ये कोणताही पदार्थ बनणार नाही याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्या सेम ठिकाणी त्याला जिओ टॅगिंग करून त्या ठिकाणी परत नव्याने फूड प्रोडक्शनचं परमिशन दिली गेली नाही पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. कारण अनेकदा आम्ही पाहतो काही लोक परवानगी घेतात. आता अडचण कशी होते, ज्यावेळेस तपासण्या सुरू होतात त्यांच्याकडे परवानग्या त्यांच्या तपासण्या केल्या जातात, पण मुळात डुप्लिकेट करणारे किंवा आर्टिफिशियल किंवा अॅनालॉग चीज विकणारी लोक हे परवानग्या घेतच नाही. ऑफिशियल परवानगी घेणारे हे चुकीच्या पद्धतीने धंदा करत नाहीत. अॅनालॉग चीज हे लिगल आहे हे मलाही माहिती आहे आणि हे केंद्र सरकारच्या नियमानुसार लिगल आहे, ते विकायला सुद्धा परवानगी आहे. आमचा स्टँड एकच आहे की अॅनालॉग चीज म्हणून विकलं गेलं पाहिजे, पनीर म्हणून विकलं गेलं पाहिजे. आता नुसता आपल्याला आहेत ह्या डेअरीजवर कारवाई करण्यापेक्षा जे लोक अनऑफिशियली किंवा काय म्हणणार अंडरग्राऊंड ही ऍक्टिव्हिटी चालवतात की ज्याचं कुठेही रेजिस्ट्रेशन नाहीत, असे आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती ऍक्शन घ्यावे लागणार आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार हा जनतेला आणि मीडियाला घ्यावा लागणार आहे. कारण
प्रशासनापर्यंत जोपर्यंत ही माहिती मिळणार नाही तोपर्यंत प्रशासन ऍक्ट करू शकत नाही. म्हणजे मुळात काय होतं की ज्यावेळेस आपण खाद्यपदार्थ असतील किंवा गुटख्याच्या कारवाया असतात ह्या सगळ्या करायच्या असतील आणि ह्याला जर लिगल स्टँडिंग पाहिजे असेल तर ही जॉईंट कारवाई करणं अपेक्षित असतं, ज्याच्यामध्ये FDA आणि पोलीसचे अधिकारी हे दोन्ही एकत्र पाहिजे. आणि जसं आपण चर्चा केली की अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे या लॅकुनाचा जो मधला जो गॅप आहे याचा फायदा ठराविक आरोपी हे घेतात आणि दुर्दैवाने आपण काय म्हणतो की ह्या सगळ्याला निशाणा पोलीस प्रशासन केलं जातं. पण अनेकदा जे लॅकुनाज असतात याच्यामध्ये चूक पोलीस प्रशासनाची नाहीये, याच्यामध्ये कमी असणारं मनुष्यबळ याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण येणाऱ्या काळामध्ये त्या सुधारल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत काय हे जे नॉर्म्स आहेत तर हे ग्राहकाला कसे समजतील त्यांनी नेमके काय केलं? नाही, माझी सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की आपण कोणतेही प्रोडक्ट घेताना तुम्ही घरच्या कामासाठी घेत असाल, घरच्या वापरासाठी घेत असाल किंवा लहान मुलांसाठी घेत असाल, आपण एक गोष्ट करू शकतो ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसू शकतो, तो म्हणजे लेबल रिडिंग. म्हणजे प्रत्येक जे जेन्युइन प्रोडक्ट्स आहेत ते कोणत्याही लेबलच्या मागे लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये काय आहे. मला अनेकदा ग्राहकांनी विचारलं जातं, अनेक आमचे जवळचे स्नेही संबंधित आहेत यांचेही फोन येतात की कसं आम्ही आयडेंटिफाय करायचं की अॅनालॉग चीज आहे का पनीर आहे. तर अशांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जर पाहिलं तर कोणत्याही प्रोडक्टच्या मागचं लेबल वाचलं तर लेबलवरती क्लिअर लिहिलेलं असतं की मिल्क सॉलिड्स आणि आणखी काही पदार्थ आहेत. तर एखाद्या पदार्थामध्ये जर व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा व्हेजिटेबल फॅट असेल किंवा इतर कोणते फॅट्स असतील तर ते अॅनालॉग चीज हे 100% आहे. कारण त्याच्यामध्ये नुसतं ॲनिमल प्रोटीन आहे का किंवा मिल्क आहे का हे पाहण्यापेक्षा त्याच्या व्यतिरिक्त काय हे लेबल रिडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. हळदीचंही तसंच आहे, प्रत्येक खाद्यपदार्थ तसंच आहे. तुम्ही जर खाद्यपदार्थामध्ये पाहिलं, जर मिरचीचं तुम्ही एखादं प्रोडक्ट घेऊन पाहिलं तर जी प्युअर मिरची आहे ते मागे फक्त चिली पावडर लिहिलेलं असतं. पण जर एखादी मिक्स केलेली मिरची असेल तर त्याच्यावर लिहिलेलं असतं, स्टेबिलायझर असतात, कलर्स असतात. तर हे जर वाचायला सुरू केलं तर माझी खात्री आहे की ग्राहकांची दिशाभूल आणि त्या ठिकाणी फसवणूक होणार नाही. हे अलीकडे जर पाहिलं तर नॅचरल मीट वरती लिहिलेलं असतं मीट सॉल्ट अँड आयोडीन, आणि काही अशा असतात की ज्याच्यामध्ये इतर पदार्थ सुद्धा ऍड असतात. त्यामुळे वेगवेगळे सॉलिड्स लिहिणारे सुद्धा मीठ आहेत, बाजारात गेलं तर आपल्याला ते सुद्धा पाहायला मिळेल. त्यामुळे माझी आपल्यामार्फत विनंती आहे की लेबल रिडिंग हे अतिशय महत्वाचं आहे. लेबल रिडिंग केलं, आपण सतर्क राहिलात तर आपला त्याच्यामधून फायदा होणार आहे. त्यामुळे सतर्क ग्राहक म्हणजे आरोग्य ग्राहक म्हणायला काय हरकत नाही. हळदचं मुळात काय की हळदीमध्ये जास्त मिलावट होत नाही. हळदीचे जर तुम्ही लेबल्स वाचायला सुरू केले तर प्युअर हळद ज्याच्यावर लिहिलेलं असतं ना, मागे हळदच लिहिलेलं असतं, टर्मरिक लिहिलेलं असतं. इतर ठिकाणी मग त्याच्यामध्ये समजा तुम्ही भंडारा म्हणून विकलं जातं तर त्याच्यावरती क्लिअर लिहिलेलं असतं याच्यामध्ये कॉर्नस्टार्च आहे. आता साधं उदाहरण पाहिजे झालं, भंडारा आम्ही काही शेकडो वर्षांपासून उधळतो, आमचे पूर्वज उधळतातच आणि आम्ही देवाला भंडाऱ्याचा ज्यावेळेस यात्रा होते त्यावेळेस यात्रेमध्ये भंडारा हा उधळला जातो. कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये आलेला आहे. जर कॉर्नस्टार्च अलीकडच्या काळामध्ये भारतात आला असेल तर तो भंडाऱ्यात असू कसा शकतो हाही प्रश्न संशोधनाचा आहे. त्यामुळे भंडारा हे हळद आहे आणि जे जर देव पावायचा असेल, देवाकडनं श्रद्धा असेल, असं वाटत असेल की देवाने आपल्याला आशीर्वाद दिला पाहिजे, तर जिथे आपल्याला खात्री आहे तिथून हळद घेऊन जाईल आणि तो भंडारा म्हणून उधळायचा. नक्कीच आपल्यावरती खंडोबा प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.